राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। विम्याचे 115 कोटी जमा, रक्कम खात्यावर। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, गेल्या 5 वर्षातील सर्वात मोठी भरपाई। यवतमाळ जिल्ह्यात 230 कोटी पीक विम्याचा शेतकऱ्यांना लाभ, कृषी विभागाची माहिती। आतापर्यंत 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला। विमा प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक आता ग्रामपंचायतीत लावणार। गेल्या वर्षापासून राज्यात 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। योजनेत लाभार्थ्यांची संख्या वाढत असली तरी भरपाईच्या वेळी मात्र विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही। अमरावती जिल्ह्यात कापूस उत्पादकांना मिळणार 131 कोटी, त्याचबरोबर सोयाबीन उत्पादकांनाही मिळणार शासन मदत। सांगलीतील 2.5 लाख शेतकऱ्यांना 117 कोटींचा पीक विमा परतावा मंजूर। नुकसान भरपाईपोटी 2,60,371 शेतकऱ्यांना 117 कोटी 7 लाखांचा पीक विमा परतावा मंजूर झाला आहे। आपण कोणत्या जिल्ह्यातून बातमी पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यातील बातमीचा समावेश करता येईल। मुलींना यंदापासूनच मिळेल मोफत शिक्षण, पालकांना 8 लाखांची उत्पन्न मर्यादा, सरकारवर 906 कोटींचा अतिरिक्त बोजा। लाडक्या लेकीच्या खात्यात अनुदान जमा, डीबीटीचा थेट फायदा। 2 इंजेक्शन आणि HIV पासून पूर्ण संरक्षण, दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये यशस्वी चाचणी। जळगाव जिल्ह्यात मुलीच्या विवाहासाठी 10,000चे अनुदान, शेतकरी शेतमजुरांसाठी शुभमंगल सामूहिक विवाह। या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉक्टर वनिता सोनगत यांनी केले आहे। संजय गांधी योजनेचे 2,48 लाखांचे अनुदान, वर्ग निराधारांना आधार। अध्यक्ष अमोल खताळ यांची माहिती, लाभार्थ्यांमध्ये मोठे समाधान। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5,500 कोटी, शासकीय योजनेच्या प्रचारासाठी 50,000 योजना दूत। हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडलं, तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने शेतकरी आक्रमक। लाडकी बहीण नंतर वयोश्री योजनेलाही वेग, 3,000 रुपये मिळणार। नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 634 अर्ज। 10 ऑगस्टपर्यंत पीक विमा देण्याचे आश्वासन, कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिला शब्द। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घेतला रास्ता रोको मागे। 10,000 कोटी विमा कंपन्यांच्या घशात, क्षीरसागर यांचं वक्तव्य। तर अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात। पीक विम्याचे 853 कोटी मिळणार, पालकमंत्री दादा भुसे यांचं आश्वासन। 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 5,86,000 शेतकऱ्यांना 853 कोटी रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे। नाफेड कांदा खरेदी विक्रीत झोल, शेतकरी संघटनेकडून चौकशीची मागणी। नाफेड संचालकांनी शेतकरी संघटनेचा दावा खोडला। विद्यार्थ्यांच्या 75% हजेरीची जबाबदारी प्राचार्यांवर। 11वी-12वी साठी महाविद्यालयात केवळ नावाला प्रवेश, हजेरी मात्र क्लासमध्ये। दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार, अखिल भारतीय किसान सभाही सहभागी होणार। बहीण लाडकी व भावांचे काय, आत्मनिर्भर की परावलंबी, सापत्न व्यवहारामुळे भावांमध्ये नाराजीचा सूर। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।